नमस्कार, मी अमित कोळेकर आणि आपण ऐकत आहोत तरुण भारत पॉडकास्ट। चीटी चावल ले चली, बीच में मिल गई दाल, कहे कबीर दो न मिले, एक ले एक डाल। अर्थात मुंगी तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली होती, पण तितक्यात वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला। मुंगी मनात म्हणाली, क्या बात है देवा, तू भाताची सोय तर केलीच, आता वरणाची सोय झाली। पण एकावेळी 2 दाणे उचलणे मुंगीला शक्य नसल्यामुळे ती खिन्न झाली। तेव्हा कबीर म्हणाले, तुला दोन्ही गोष्टी मिळणार नाहीत। तुला भात हवा असेल तर वरणाचा त्याग करावा लागेल, आणि वरण हवे असेल तर भाताचा त्याग करावा लागणार। तांदळाचा दाणा गवसल्यावर अतिशय आनंदाने, समाधानाने व लगबगीने आपल्या वारूळच्या दिशेने निघालेल्या मुंगीचा आनंद व समाधान डाळीने हिरावून घेतला होता। माणसाचंही तसंच आहे, जोवर समोर विकल्प उपलब्ध नसतो तोवर माणूस आहे त्या गोष्टीत समाधानी असतो, पण विकल्प निर्माण झाले की त्याचा तो आनंद आणि समाधान क्षणात हिरावून घेतात। साधं मोबाईलचं उदाहरण घ्या ना। एखादी व्यक्ती बचत करून कसाबसा आवडीचा मोबाईल घेते आणि आठवड्याभरातच त्याचं लेटेस्ट मॉडेल बाजारात येतं आणि त्याने घेतलेल्या मोबाईलचा आनंद एका आठवड्यातच संपुष्टात येतो। तो मनाशी म्हणतो, इतके दिवस थांबलो होतोच, आणखी आठवड्याभर थांबलो असतो तर काय बिघडलं असतं। विकल्प माणसाच्या डोक्यात बिघाड निर्माण करतात। हे मर्म लक्षात घेऊन शोषण आणि शासन व्यवस्था विकल्पांची लयलूट करतात। ती बघून घेशील किती 2 करानी अशी माणसाची अवस्था होते। त्याचं डोकं काम करण्याचं होतं। पूर्वी आजोबा पणजोबांच्या काळातल्या वस्तूही पुढील पिढ्या आनंदाने वापरत, त्यांना त्या जुन्या वाटत नसत, कारण तेव्हा इतके विकल्पही नव्हते आणि ऐपतही नव्हतीच म्हणा। आज असंख्य विकल्पांनी वस्तूचा जुन्या होण्याचा कालावधीच क्षणिक करून टाकला आहे। परिणामी लोक चांगल्या वस्तूही भंगारात टाकू लागले आहेत। भौतिक वस्तूंचा हा नियम मानवी नातेसंबंधांनी लागू झाला आहे, कारण माणुसकी भौतिकच आहे। नातं मैत्री यांची नाळ ही कधी नव्हे इतकी कमजोर झाली आहे। देवाने माणसाने 2 हात दिलेत, ते दोन्ही हाताने गोळा करावे म्हणून नाहीत, तर एका हाताने घ्यावं आणि दुसऱ्या हाताने द्यावं यासाठी आहेत। नुसतंच घेत राहिल्याने एकूणच असमतोल निर्माण होतो। मानवी जीवनातील अरिष्टास तो कारणीभूत ठरतो। म्हणून देवघेव सुरू राहिली पाहिजेत। देवघेवीमुळे समतोल तर टिकून राहतोच, माणसाचं समाधान आणि आनंद ही त्यामुळे टिकाऊ बनतो। कबीरांच्या या दोह्यात असा मोठा अर्थ दडला आहे। चला तर मग आनंदी जगूयात,